नमस्कार मित्रांनो, जीवन ॲग्राम चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करतं. आज बघा मित्रांनो, एकविरा आईच्या पायथ्याशी बघा मैदान होतं 3 फेऱ्यांचा. तर आपण देखील आलेलं आहे रात्रीच. तर तुम्हाला पाहायला भेटतील आलेली बैला शूट करणार आहे. तर चला जाऊया, कुठली कुठली नंदी आल्यात तुम्हाला पाहायला भेटेल. तर बघत राहा. इकडे बघा कोण आलेत. सूरज भाई, राजेश भाई, भाई दागा, दो भाई की जोडी तबाई. हो, हे बघा भाऊस भेटलात बघा. भाऊस काय काय नियोजन आहे आजचा? आजचं नियोजन टॉप आहे भाई. हो का, A1 जोडी आहे ना भाई मुंबईची. नाही नाही असं नाही का माहिती भाई. कधी आला? आताच का? वेळ झाला. तेच तुझी आठवण काढली होती. मस्त आधीच हाजिरी आम्हीच दाखवली तशी मैदानामध्ये. आपण याला देव मानतो. मेहरबान आलेला आहे मित्रांनो. बघा आपला खास नंदी आहे, आवडता नंदी आहे. तर बघा मित्रांनो, मागच्या मैदानावरती पण मित्रांनो चांगली कामगिरी केली होती आणि आज पण देखील बघा टॉपच्या नियोजनामध्ये पलताना दिसणार आहे. तर बघा काय बोलायचं काम नाहीये, पण त्यांचं पण नियोजन झालेलं आहे. मग आपण पण मित्रांनो बघा समोर दिसत असेल बघा मित्रांनो, मुंबईमध्ये चांगली कामगिरी करत आहे. बघा मित्रांनो, तवलेकरांचा विमान देखील तुम्हाला आजच्या मैदानामध्ये पलताना दिसणार आहे बघा. आणि बघा मित्रांनो, आज चांगल्या प्रकारे सजावट देखील दिसत असेल बघा. मस्त आहे की नेहमीप्रमाणे जशी बिंजोरमध्ये सजावट करतात तशीच आज कुठेतरी दिसत आहे. बॉडीवरती नंबर वगैरे सर्व व्यवस्थित. मित्रांनो, घरचे 2 नंदी आहेत. तर पाहायला भेटतात बघा आजच्या मैदानामध्ये तुम्हाला आलेले इथे. भाई कितवे गट क्रमांकावर बनणार आहे? 34 मध्ये. ओके. तास क्रमांक काय? तास क्रमांक 3. आणि दुसरा नंदी आहे तो त्याचं नाव गजरा आहे. गजरा आहे का? त्याचं नियोजन काय म्हणजे? आज घरची गाडी पण घरची गाडी. बघा मित्रांनो, भाऊनी सांगितलेलं आहे घरची गाडी पळणार आहे. तर कुठेतरी घरची गाडी पहिल्यांदाच पळते का दादा? एक बड सासवडला पळालेली. बरोबर. नंबर झालेला. बरोबर आहे. बघा मित्रांनो, पहिल्यांदा पण पळाली होती आणि तेव्हा पण 4 नंबर ठरला होता. आणि आज पण अपेक्षा आहे चांगली कामगिरी करू. तर बघा नंदींना देऊया आपण शुभेच्छा दोन्ही पण, कारण की आपले मुंबईचे नंदी आहेत आणि आज कुठेतरी इथे आलेलं मुंबईचं मैदान होतं आहे एकविरा केसरी. तर तिथे चांगला कामगिरी घडो. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा. बघा मित्रांनो, इथे नंदी तुम्हाला पाहायला वाटतं. बघा जरा कुठला नंदी आहे आणि काय नियोजन आहे आता बघूया, दादांशी विचारूया. आता तुम्ही बोलणार का? मित्रांनो बघा दादा भेटले. दादा नमस्कार. आपलं नाव काय? ओके. तर आज नंदी घेऊन आले, त्याचं कसं काय नियोजन आहे आणि काय नाव आहे त्याचं? बावऱ्या. तर कसं काय नियोजन आहे? बरोबर. मित्रांनो बघा बघू शकतात आपले बघा सूरज दादा पण आलेले आहे नेऱ्यावरून आणि त्यांची संपूर्ण टीम तुम्हाला पाहायला भेटतो बघा. मित्रांनो बघा फडकेचा आहे पण. मित्रांनो बघा दादा सरकार यांचा बघा मित्रांनो बघू शकतात तुम्हाला नंदी दिसत असेल. अर्जुन देखील आलेला आहे बघा. आणि समोर तुम्हाला दिसत असेल दादाचा बघा नंदीची तयारी वगैरे करीत आहे मस्त की बघा. दादा सरकार तो नाव ब्रँड म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये पोचवला आहे. आणि बघू शकते बघा नंबर पण दिसत असेल बघा दादाचा काढताना. आपला नितीन दादा आहे आणि मित्रांनो बघा समीर शेठ आहेत बघा. सँडी भाई त्यांच्या टीम. सँडी भाई पण आला. सँडी भाई कधी आले? सकाळी. हो का. आपला गुरु आले का? कुठे? तिथे फार्महाऊस. ओके फार्महाऊस. मग कधी येईल? आता येईल, लेट आहे जरा. ओके चालेल. त्यांना काय इथनं जवळच आहे. बरोबर आहे. म्हणजे किती दिवस झाले गुरु इकडेच आहे फार्महाऊस एकविरेमध्ये? 2 महिने झाले. हो का. चालेल. तर हे होते मित्रांनो हरिग्राम गावाचे सँडी म्हात्रे. त्यांचा पण नंदी येणार आहे. मित्रांनो बघा अर्जुनचं बघा तुम्हाला दाखवतो बघा रंगरंगोटी कशी केलेली बघा. मस्त की नाव वगैरे पद्धतशीर कारलेलं आहे दादा सई बघा. मित्रांनो बघा समोर तुम्हाला दिसत आहे बघा 0101
बघू शकता हालकरांचा बटर तुम्हाला पाहायला भेटतं बघा. एकवेर केसरीमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा आलेला. आणि जरा बघूया कसं काय नियोजन आहे का असेल. मित्रांनो बघा हा हालकरांचा बट्टर हल्लीच्या घडीला बघा मुंबईमध्ये नामवंत नंदी आहे. आणि बघा एकवेर केसरीला आलेला आहे. जरा भाऊंची संवाद साधणार आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार बोला. पहिल्यांदा ओळख सांगा ना तुमची. माझे नाव सागर भीमा ओवाल आहे. बैल बटरगुप हाल आणि कांबाळे प्रसन्न दीपकशी सावंत कडाव आणि भीमा लक्ष्मण ओवाल अर्जुन लक्ष्मण ओवाल या नावाने पळतो. बरोबर आहे. आज बघा एकविरे केसरीच्या निमित्त मैदान होत आहे आणि तिथे कसं काय नियोजन आहे आणि कितव्या गट क्रमांकामध्ये पळणार आहे आणि काय नियोजन असेल. गट क्रमांक 29 मध्ये तास क्रमांक 4 वर पळणार आहे. बरोबर आहे. काय सांगाल भाऊ. बघा ना बिनजोरमध्ये तर आपण बघतो हालचा बट्टर बोललात तर एक हल्लीच्या घडीला म्हणजे सीझन छानपैकी चाललेला आहे त्याचा. तर बघा आज 3 फेऱ्यांचा मैदान आहे. कसा म्हणजे अनुभव असेल आणि का असेल म्हणजे. आत्तापर्यंत बैल 9 ते 10 वर्ष पळतोय. बैलाने आम्हाला कुठेच नाराज नाही केलेले. बिनजोडला तर तसंच नाव टिकवलंय तसं मैदानाला पण चांगल्या प्रमाणात बैल पळतो. बरोबर आहे. जाईल तिथे गट काढतो. बरोबर आहे. तर आज कोणाच्या सोबत पैरा घडवून आलाय आणि कसं काय असेल. पैरा इथलाच आहे मुलशीचाच आहे बुलेट. बरोबर आहे. तर दादा आज इथे आलेलं आहे. कसा प्रवास झाला तुमचा. प्रवास आम्ही रात्रीच्या आलेलो वस्तीला कारण की घाटामध्ये खूप ट्रॉफिक असते. बरोबर आहे. बैलाला पण त्रास नको व्हायला आराम भेटेल. बरोबर आहे. पद्धतीने आम्ही लवकर आलो. तर दादा आज आपला बटरच घेऊन आला आणखीन कुठला नंदी दिसेल आणखीन एक म्हणजे पलताना काय एकच नियोजन केलेलं आहे. एकच हाच एक आहे आणि एक घरी वासरू आहे आमचा. बरोबर. खरेदी छोटा. ओके. त्याची पण तयारी लवकरच तो पण तुम्हाला मैदानात पळताना बघायला भेटेल. बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीला आपण त्याला बिनजोरमध्ये हे करूया वाटचाल. सुरुवात चालू. चालेल. तुम्हाला शुभेच्छा देतो भाऊ. तुमचं जास्त वेळ घेणार नाही आणि तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या सर्व टीमला शुभेच्छा माझ्याकडून. तर बघा मित्रांनो ते दादा आणि त्यांची संवाद साधलो. बटरला पण दिवस शुभेच्छा. थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे. चला मित्रांनो बघा रोडपाली एक्सप्रेस भोला शंभू ग्रुप त्यांचा बघा मित्रांनो इथे पाहायला भेटते का 2 नंदी आलेले तुम्हाला दिसत असेल बघा. हरणे आहे आणि इकडे बघा सुंदर आहे. दोन्ही नंदींचा दिवस शुभेच्छा. मित्रांनो बघा इथे समोर तुम्हाला दिसत असेल बघा योगी देखील आलेला आहे मित्रांनो. बघा टॉपचा हत्यार. तर बघा आपण याची छोटीशी मुलाखत घेतलेली पण आहे आपल्या चॅनेलवरती. तर मैदान झाला होता पुसेगावच्या इथे तेव्हा दादा सरकारच्या फार्म हाऊसवरती आला होता. तर तेव्हा छोटीशी मुलाखत घेतली होती. तर बघा आज देखील इथे आलेला आहे. तर त्याला पण देऊया शुभेच्छा. बघा मित्रांनो बघा समोर तुम्हाला दिसत असेल बघा पडकेकरांची रायफल तुम्हाला पाहायला भेटते बघा. रात्रीच आले होते. तर आता त्याचा गट क्रमांक नंतर माहिती होईल कारण की आपल्याला पण एक्झॅक्ट माहिती नाही. भाऊंशी जरा संवाद साधू. भाऊ नमस्कार. काय नाव आपलं. ओके. आपला रायफल कितव्या गट क्रमांकामध्ये पळणार आहे. 15 मध्ये. ओके. पैरा कोण आहे मग. ओके पैरा नाही माहिती का. चालेल मित्रांनो बघा 15 मध्ये पळणार आहे. तर पाहायला भेटेल तुम्हाला. आणि बघा आज पण चांगली कामगिरी करू आणि टॉपचा नंदी आपण देऊ शुभेच्छा. मित्रांनो बघा समोर तुम्हाला दिसत असेल बघा गावदेवी प्रसन्न नितीन शेठ भोकी आंबवलीकरांचा बघा मित्रांनो ऑल इज गोल्ड बघू शकतात मित्रांनो. शिवराज तुम्हाला पाहायला भेटते बघा. हे एकविरे केसरीच्या मैदानामध्ये आलेला आहे तो देखील. तर बघा घरचे साथ दोन्ही पण आहे सोने आणि मित्रांनो याला शिवराजला देऊया शुभेच्छा. तर बघा 2 नंदी आहेत त्यांचे. ओळख सांगा. नाव जय यादव. ओके. बैलांची नाव काय आहेत. बाजी नंदन बडवी. ओके.
त्याचं नाव काय? सुंदर आहे गोरटनचा. ओके. तर कितव्या गट क्रमांकामध्ये पडेल? 21 तास क्रमांक 6. ओके चालेल. कोण कोण आहे सोबत? 40 गावचा चालेल, राहून दे. चालेल, तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. मामा कुठला बैल आहे? शिरवली. शिरवलीकरांचा मित्रांनो नंदी चाललाय बघा. देवा पण चालले मित्रांनो. देवाला पण देऊ शुभेच्छा. मित्रांनो बघा सर्वसामान्य गाडा मालक आलेले आहेत बघा. आज एकविरीच्या पायथ्याशी मैदान होता आईच्या दरबारात. तर दादांशी संवाद साधूया. दादा नमस्कार. आपली ओळख सांगा पहिल्यांदा. ओके बरोबर आहे. आज नंदी घेऊन आलेत. कोणाकोणाला घेऊन आल्यात नाव सांगा ना. ओके बरोबर आहे. तर कितव्या गट क्रमांकावर पळेल? आम्ही 4थ्या गटामध्ये 9 नंबर. चालेल. पहिल्यांदा मैदान करता का याच्या आधी पण पळालेत? त्याच्या अगोदर पण पळाले पण आजपर्यंत आमची गाडी कधी गटाला नाही लागली. बरोबर. बघू आता पुढे जाऊन चांगली. चालेल. आई एकविरेच्या चरणी प्रार्थना करतो तुमची आज म्हणजे गट पास हो, सेमी पास हो, म्हणजे फायनलमध्ये गाडी बसव. धन्यवाद बघा. यांची संपूर्ण टीम आलेली तुम्हाला दाखवतो बघा. बाबा पण आहेत, खूप वर्षाचा अनुभव आहेत, ते पण आलेले आहेत बघा आज दादांसोबत सपोर्ट करण्यासाठी. आणि भाऊ पण आहेत. चलो. केतन बद्रिके वावरले. ओके. बैलांचे नाव काय आहेत आपले? हे मायकल आणि हे रमेश शेटकडू बालिवडी यांचा पिस्टल. बरोबर आहे. तर आज कुठल्या गट क्रमांकामध्ये पडेल? पहिल्या गटातच पावती. बरोबर आहे. अजून दुसऱ्या गटात काय अजून चाललंय. बरोबर आहे. आता बघूया कुठला निर्णय घ्यायचा आहे. निर्णय आता बघू. अजून दुसरा पहिलं ते पहिल्या घरी आले की ठरवू. बरोबर आहे. कितीला पोहोचले मैदानामध्ये? आता फक्त एक 15-20 मिनिटं झालेली आहेत. बरोबर आहे. कोण कोण आले तुमच्यासोबत? माझ्यासोबत सहकारी आहेत सगळे. बघा मित्रांनो ही सर्व सहकारी मंडळी आहेत त्यांचे. चालेल भाऊ, तुम्हाला शुभेच्छा देतो. थोडीशीच मुलाखत घेतली, आलेली बाईला शूट करतो म्हणून. थँक्यू. मित्रांनो बघा इथे बघू शकतात नंदी तुम्हाला पाहायला वाटतं बघा. 475. तर बघायला वाटतं बघा मित्रांनो. बघा कर्जत एक्सप्रेस गोविंदा देखील तुम्हाला पाहायला वाटतं बघा. मैदानामध्ये आलेला आहे. तर बघा समोर तुम्हाला दिसत असेल बघा. 2 नंदी आहेत टोटल मित्रांनो. 3 आहेत. जरा संवाद साधू आपण. थांबा मित्रांनो बघा. सोन्या देखील तुम्हाला दिसत असेल बघा. सोन्या आहे, गोविंदा आहे. 2 नंदी आहेत. क्रमांकामध्ये पळणार आहेत नंदी. 56 मध्ये ओम पळणार आहे. आणि आपले 2 नंदी आहेत ते कुठल्या गट क्रमांकामध्ये? 12 मध्ये का? ओके. भाऊ काय सांगाल? बघा आईच्या पायथ्याशीच मैदान होतंय. कसा आनंद आहे आणि काय सांगाल? छान आहे मैदान. छान आहे. पाटी एकदम 1 नंबर पाटी. बरोबर आहे. कसा प्रवास झाला तुमचा? आम्ही रात्री आलो आम्ही इथं 4 वाजता. बरोबर आहे. चालेल. शुभेच्छा देतो भाऊ तुम्हाला. थँक्यू. बघा मित्रांनो इथे नंदी आहे. बघूया जरा कुठल्या गावातला नंदी आहे. भाऊ नमस्कार. काय नाव आपलं? अमित पाटील. ओके. कुठनं आलं? मुंबईवरून. पुढे ओके. आपल्या बैलाचं नाव काय आहे? बिबट्या का? ओके. तर बिबट्याचं काय नियोजन आहे आणि कुठल्या गट क्रमांकामध्ये जाणार आहे पल्लाला? नाहीये. 3 सीट आहेत त्याच्यावर बघू. अच्छा. तर आजचा बिबट्याला घेऊन आल्यात का आणखीन एक नंदी आहे? एकच नंदी घेऊन आलो. दुसरा पहिरे. चालेल. तर बघा मित्रांनो बिबट्या देखील आलेला आहे. बिबट्याला पण देऊ शुभेच्छा. तर नक्की तुम्हाला पाहायला भेटेल कुठल्याही गट क्रमांकामध्ये पळेल, कारण की 3 चिट्ट्या आहेत. तर बघूया कुठलाही निर्णय घेतील भाऊ आणि मग त्याच्यामध्ये पलताना दिसेल. मित्रांनो बघा हा एक नंदी आहे. बघूया इकडे आहे ना इकडे. तर बघा मित्रांनो इथे भाऊ आहेत बघा. भाऊ नमस्कार. तर आपण कुठनं आलं? ओके. आपल्या बैलाचं नाव काय?
नाग्याचं नियोजन काय आहे आजचा? ओके. आणि आता म्हणजे आपल्याला कुठल्या गट क्रमांकामध्ये पलताना दिसेल? अजून माहिती नाही, त्यांना बैल दिला आपण. ओके, म्हणजे पैरुकरांना दिलेलं आहे का त्या? चालेल. मग कितीला आले मैदानाला तुम्ही? अर्धा तास झाला. तर काय सांगाल भाऊ, बघा इथे मैदान होतं, कसा आनंद आहे? बरोबर आहे, बरोबर आहे. बघा कुठेतरी एक सर्वसामान्य गाडा मालकांची नंदी एकविरा केसरीच्या म्हणजे मैदानावरती पलताना दिसणार. चालेल भाऊ, शुभेच्छा देतो तुम्हाला, शुभेच्छा देतो तुम्हाला. बघा मित्रांनो, आपल्याला भेटलेले आहेत बघा आकोर्ली पनवेलवरून आलेले दादा सा. तर त्यांच्याशी जरा संवाद साधूया. दादा इकडे बघा, नमस्कार. नमस्कार. आज कोणाकोणाला घेऊन आल्यात एकविरा केसरीला? आज आलेत मित्र, दुसरी गाडी. बैलाचं नाव काय आपल्या? त्याचं नाव रॉबिन आणि त्याचं नाव सोने. ओके. बघा मित्रांनो, आकोर्लीकरांचा रॉबिन आणि सोने आलेला आहे. घरचा साज आहे का दादा? नाही नाही, ओके. पायरा आहे का? काय रे, चालेल. मग कितव्या गट क्रमांकामध्ये पळेल? 14 गट क्रमांक आहे. ओके, 14 गट क्रमांकामध्ये. आणि तास काय असेल? 7 असेल. चालेल. कसा अनुभव आहे पहिल्यांदाच? फर्स्ट टाइम आणली त्याला, बरोबर आहे. बघू आता काय होतं ते. बिंजरमध्ये वेगळा खेळ आपण खेळतो आपल्या पद्धतीने, आणि हो खेळ वेगळा आहे. काय बोलणार? काय आता सांगू शकत नाही, फर्स्ट टाइम पहिली फेरी आहे ना. बरोबर आहे. चालेल. शुभेच्छा देतो भाऊ तुम्हाला, तुमच्या टीमला सर्व. चांगला कामगिरी करा. धन्यवाद. मित्रांनो बघा इथे बघा आपल्याला दादासा भेटल्यात बघा, पैठालीवरून आलेले आहेत. जरा त्यांची संवाद साधूया. दादा नमस्कार. तुमच्या ग्रुपचं नाव सांगा ना पहिल्यांदा. शिवशंभू पेटाली. बरोबर आहे. आपल्या नंदीचं नाव काय? शिव. तर काय नियोजन आहे आणि काय सांगाल? आम्ही नाशिकवाल्यांशी पायरा गेलाय, नाशिकवरून आलाय बैल, तो रात्री आलाय 2 वाजता. आता आम्ही सकाळी आलो 6 वाजता. बरोबर आहे. तर काय सांगाल दादा, आजचा जो मैदान होत आहे कसा आनंद आहे आणि कसा उत्साह आहे? मैदान आपल्याला पनवेल जवळ पडतोय, त्याच्यामुळे आम्ही नियोजन केलंय. बरोबर आहे. आणि मैदान सुद्धा चांगलं आहे. बरोबर आहे. तर एकविरा केसरी मैदान मुलांना मुंबईच्या बैलांसाठी एक आकर्षक मैदान म्हणून ओळखलं जातं. हो, मैदान खूप चांगलं आहे आणि आयोजन सुद्धा खूप चांगलं असतं, त्यामुळे इथं पाहायला पण मजा येते. बरोबर आहे. दादा पहिल्यांदाच तुम्ही प्रथम पळता का याच्या आधी म्हणजे गटामध्ये तुम्ही पळलेले आहेत? काय अनुभव आहे? पण गटामध्ये आमचा बैल पळाला आहे, पण आज माझ्या नशिबातच नाही. बरोबर आहे. बैल खूप पळतो गटाला, पण काय नशिबात नाही. म्हणजे काय नक्की प्रॉब्लेम होता? म्हणजे गटाला मार खातं का म्हणजे सेमीला मार खातं काय? गटालाच मार खातो, बैल खूप पळतो, बैलाला बैलच नाही पुरत गटाला. बरोबर आहे. आतापर्यंत कुठं कुठं पळालेत तुम्ही? आता दुसरा बैल मैदान झाला कलमला, तिथे अच्छा. पळालो. तिथे मग तिथे तिथे आमची गाडी घासाघात झाली, आपल्या नावड्यालांचा बैल होता आणि बरोबर पाखरे. ओके. म्हणजे चांगली लढत देतोय हल्लीच्या घडीला. पण त्याला साथच नाही भेटत. बरोबर आहे. आज का आशा आणि अपेक्षा तुमची असेलच म्हणजे याच्याकडे? आपली काय आशा तर आहे, गट तरी निघावा. बघू आता नशिबात असेल तर, कारण की नशिबाने साथ तर नाही दिली एवढे दिवस. बरोबर आहे. आणि कुठेतरी बघा हा चांगला प्लॅटफॉर्म आहे, आणि कुठेतरी आज जर गट पास झाला तर कुठेतरी सर्वांच्या नजरा लागतील. काय बोलणार? नजरा तर लागतील, आणि आमची सुद्धा इच्छा आहे की बैलाने आमचं गट तरी काढावं. बरोबर आहे. तर तुमच्या सवंगड्यांबद्दल काय सांगाल? कोण कोण आले आहेत, कसं काय? आम्ही सगळं लहान मुलं चालू आहे, आमचं काय नाही, सगळं लहान एकच व्हायचे आहेत सगळं. बरोबर आहे. तर हा बैल कुठनं खरेदी केलाय, कसं केलाय? हा बैल आम्ही जालन्यावरून खरेदी केला होता. ओके. तर तुमच्या दावणीला किती वर्ष येऊन झाले? आता 3 वर्ष झाले आमचे. 3 वर्ष. मध्ये जास्त बोलतो बैल. ओके. चालेल. तुम्हाला देतो शुभेच्छा, जास्त वेळ नाही घ्या. थँक्यू. धन्यवाद. चला बघा मित्रांनो, इथे नंदी आहे, जरा बघूया कुठला नंदी आहे काय. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं?
आम्हाला आर्यन बोडके. ग्रुपचं नाव काय तुमच्या? शंभू 35 ग्रुप आहे जवळी कर्जत. ओके. आपल्या बैलाचं नाव काय? रायबाव 35. ओके. तर आज कुठल्या गट क्रमांकाने पळेल? 17 मध्ये पाळणार आहे. ओके. तास क्रमांक किती आहे? 7. ओके. तर आजचा पहिरा काय आहे? कसं काय? घरचीच गाडी पाळणार आहे आपली. शंभू बैल आपला तोच पाळणार आहे. तर काय सांगाल बघा भाऊ, गट पण पास झालेला आहे. कुठं गट पास झाला होता? आपला कर्जतमध्ये मैदान होता, अच्छा, त्याच्यामध्ये फायनलला होता बैल. बरोबर आहे. बघा आता फायनलला बसलेला आहे आणि कुठेतरी मुंबईचं आत मैदान आहे, कुठेतरी आशा पण असेल. काय बोललं? अशा आमच्याकडे नाव बैलाची खूप आहे, बघू आता. बरोबर आहे. तुमचे नियोजन करते कोण कोण असतात? आर्यन बोडके नियोजनकारी, अच्छा, ठीक आहे. मंगेश वैखरे. ओके. किती वाजता आले इथे? आता 5 मिनिटं आलेलो आम्ही. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे लवकरच आलेत. हा, काय बोलणार? लवकर आता घरून निघलेलो, आता पोचलो आताच 5 मिनिट. बरोबर आहे. चालेल. मैदानाविषयी काय वाटतं तुम्हाला? अच्छा, हा, मैदानाविषयी काय वाटतंय? मैदानाचं चांगलं आहे, फाटी ओके सगळी. बरोबर आहे. आता नियोजन बघू त्यांचा कसा आहे आता. ठीक आहे, चालेल. चांगला नियोजन करा आणि आज पण फायनलमध्ये गाडी बसायला पाहिजे आपली. धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा. चल धन्यवाद. मित्रांनो, बघा बघू शकतात बघा, महाराज आणि कांगारू दोन नंदी तुम्हाला दिसत असेल बघा. एकविरा केसरीच्या मैदानावरती पलताना दिसणार आहे. तर बघा सजावट वगैरे करीत आहेत. मित्रांनो बघा, गट क्रमांक 6 मध्ये पलताना दिसेल तुम्हाला. तर दादा, आपण आता कडावरून आलेले आहेत. तर हे नंदी, कांगारू आणि महाराज कोणाच्या नावाने पळतात आणि काय नियोजन असते? नियोजन काय आमचं शेट करतात, त्यांनी शेट निलेश कोलंबे. ओके. आणि कोणाच्या नावाने पळते गाडी? दुगड ब्रदर्स. अच्छा, त्यांच्या नावाने. तर दादा, तुम्ही मैदानाला किती वाजता पोहोचले? आम्ही मैदानाला 4 वाजता इथे पोहोचलो. ओके, घरात 12 वाजता निघालो घरात. बरोबर आहे. तर एकविरेचा म्हणजे मैदान होत आहे, कसा आनंद आहे काय सांगणार? आता समोर गेल्यानंतर समजेल ना बरोबर आहे. होईल ते काय मैदान. बरोबर आहे. चालेल. आताच्या घडीला कसं चालू आहे फॉर्म बैलाचा? त्याच्या घडीला चांगलाच फॉर्म, चांगल्या गाड्या मारते टॉपच्या, बरोबर आहे. मोठ्या मोठ्या गाड्या चालू. आज पण कुठेतरी आशा आणि अपेक्षा आहे. अपेक्षा आहेच. बरोबर आहे. चालेल दादा, धन्यवाद वेळ दिल्याबद्दल आणि छोटी माहिती सांगितल्याबद्दल. धन्यवाद तुमचं. धन्यवाद. तर बघा मित्रांनो, महाराज आणि कांगारूला देऊया शुभेच्छा आपण. लवकरच